गजाननाला वंदन करून, मातापित्याला नमन करून मी आज तुम्हाला गीतेच्या 11व्या अध्यायाचे महात्म्य सांगत आहे की जे अध्याय वाचल्याने तुम्हाला काय पुण्य मिळते, जीवनाचा उद्धार कसा होतो. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री महादेवजी म्हणतात, प्रिये, गीतेच्या वर्णनाशी संबंध असणारी तसेच विश्वरूप अध्यायाच्या पावन महात्म्याची कथा श्रवण करा की जी विशाल नेत्र पार्वती या अध्यायाच्या महात्म्याचे पुरेपूर वर्णन केल्या जाऊ शकत नाही. या संबंधी हजारो कथा आहेत. त्यापैकी एक येथे सांगितल्या जाते. प्रणिता नदीच्या तीरावर मेघकर या नावाचे प्रसिद्ध असलेले एक मोठे शहर आहे. त्याची तटबंदी आणि प्रवेशद्वार फार उंच आहे. तेथे मोठ्या विश्रामशाळा आहेत. त्यांच्यामध्ये सोन्याचे खांब शोभा देत आहेत. त्या नगरीत प्रजा श्रीमंत, सुखी, शांत, सदाचारी तसेच जितेंद्रिय आहे. तेथे हातामध्ये शंख नावाचे धनुष्य, शाल्य नावाचे धनुष्य धारण केलेले जगाचे ईश्वर श्री विष्णू विराजमान आहेत. हे परब्रह्माचे साकार स्वरूप आहेत. जगताला जीवन प्रदान करणारे आहेत. भगवती लक्ष्मीच्या नेत्रकमळाद्वारे त्यांचे गौरवपूर्ण पूजन केले. भगवंताने हे दर्शन वामन अवतारामधील आहे. त्यांचा वर्णन मेघाप्रमाणे श्यामवर्णाचा असून अंगकांती कोमल आहे. त्यांच्या वक्षस्थळावर श्रीवत्सल्य चिन्ह शोभा देत आहे. हे कमळ आणि वनमालांनी आभूषित आहे. अनेक प्रकारच्या अलंकारांनी सुशोभित असल्यामुळे भगवान वामन रत्नधारी समुद्राप्रमाणे भासतात. पितांबरांमुळे त्यांची श्यामल कांती अशी भासते की जणू चमकणाऱ्या विजांनी घेरलेला सजल मेघ शोभा देत आहे. त्या भगवान वामनाचे दर्शन केल्यामुळे जीव जन्म आणि मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो. त्या नगरामध्ये मेखला नावाचे एक महान तीर्थ आहे की ज्यामध्ये स्नान केले असता मनुष्य शाश्वत अशा वैकुंठ धामाला प्राप्त होतो. तेथील जगाचे स्वामी करुणा सिंधू भगवान नृसिंह दर्शन केल्यामुळे मनुष्य 7 जन्मातील घोर पापापासून मुक्त होतो. जो मनुष्य मेखला तीर्थामधील श्री गणेशाचे दर्शन करतो तो नेहमी अत्यंत दुस्तर संकटातून पार होतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. राहिलेलं महात्म्य आपण उद्या घेऊ. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.